आता मुलासनी आता देते. आता पोहे बनवले ते मी. आता 2 अंडी शिजवून घेतली. आता तर आमच्या मांजराचा पण कालवा चाललाय. अंडी शिजलेली बघितली की. आणि तर आता पोहे आणि 2 अंडी नाश्ता हलका हलकासा मस्तपैकी आता देते. आता गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तर आधी मी पहिल्यांदा जेवण बनवून घेतलं. आता चहा बनवला आता. तर दुधाची गाडी आली, दूध पण आलं. हे कालचं दूध आहे, वतून घेते आता. चांगलं तापून घेतलं. तर नाश्त्याला मस्तपैकी आता पोहे बनवले ते. तर आता दूध सगळं संपवून टाकलं आता. तर हे दूध आपलं बाकी आहे शिल्लक आता. तर हे आता चांगलं तापलं आहे आता. पोहे पण मस्तपैकी केलं. तेल कमीच ओतलेलं आहे. तर त्यासाठी रिवाईज थोडा पाण्याचा शितोडा दिला. खूप छान आणि मऊसूद असं पोहे बनते ते. तर टेस्टी पण झाले ते. शेंगदाणा भरपूर असं टाकले ते, कोथिंबीर टाकली. आणि चहात पण आता मी बघा काय म्हणते ते, दालचिनी टाकली आहे, एक लवंग टाकली आहे आणि आलं टाकून चांगलं आता मस्तपैकी आता चहा पण आपला शिजतो या. तर या सर्वांनी चहा प्यायला. सकाळ सकाळचा नाश्ता पोहे चहा मस्तपैकी. आणि बाहेरचं वातावरण पण खूप छान असं झालेलं आहे. तर पुन्हा एकदा शुभ सकाळ. तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर सकाळ सकाळचा हलका हलका नाश्ता मस्तपैकी चहा आणि बनणं आहे, पाव म्हणते त्याला. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. तर सकाळ सकाळचा हलका हलका नाश्ता पोहे आणि 2 अंडी शिजवून घेतले ते. तर मस्तपैकी शेंगदाणे भरपूर टाकले ते, कोथिंबीर टाकून घेतली, मिरची एक मोठी मोठी चिरली आणि झणझणीत असा पोहे बनवले ते. तर इथे मी मसाले भात पण बनवून घेतला मस्तपैकी. आता कांदा आणि ओलं वाटाणा सगळं टाकून घेतलंय. खूप छान असं बटाटू सगळा खिसून घातलाय, गाजरं टाकले तिने. इकडे बटाट्याची भाजी पण बनवून घेतली सकाळ सकाळचीच. तर ओलं खोबरं खिसून टाकलेलं आहे वरनं. खूप छान. शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी चालतं, खोबरं असलं तरी बास. त्याच्यामुळं अशी मी बटाट्याची भाजी बनवली आज. आज म्हणलं ओलं खोबरं टाकावं. हे बघा, चाललंय शोभाचं लुटून काढायचं. रोज सकाळी सकाळी सगळं पटांगण क्लीन करत असते. रोज ही फुलं खाली पडते ती. जास्त करून बघा आमच्यात ही जास्वंदीची फुलं येते का नाही, ही फुलं ती कोमजलेली असते ती, त्याच्यामुळे पडते ती. ही नवीन येते ती ताजी तवानी आणि कोमजलेली पडते ती खाली. ज्याचा त्याचा ती फुलांचा आनंदच असतोय. तर ती कसं आहे, परत कोमेजलेली फुलं वाळते ती आणि मग शोभा पिकवून देते. जोपर्यंत झाडावर फुलं आहे ती फुलून फुलून तोवळच त्यासनी किंमत. खाली पडलं की झालं. तसं हो, तसं असते माणसांचं. जोपर्यंत कामधंदा करते तो चांगली माणसं. एकदा ना म्हातारे झाले की मग कुठंतरी एका कोपऱ्यात खाली असे बसते ती. सगळ्यांचं तसंच आहे. उदाहरण दिलं. हां, माणसाचं जीवन कसं असतं, त्यांचं जीवन कसं आहे, कसं आहे बघा. हां असंच आहे. त्याच्यासाठी काय, त्यासाठी माणसं धरून जागा म्हणजे कोणतरी साथ द्यायला येईल. बोलायसाठी म्हातारपणे जोडीदार मित्र बनवा. कालच एक गोष्ट मी ऐकली, कुठल्या तरी पिक्चरातली गोष्ट आहे, तुम्हाला सांगू का? पहिल्यापासून धरूया मग. सकाळ सकाळची कसली फुलं दिसते ती, ताजी टवटवीत मस्तपैकी. तर खूपच छान अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं दिसायला लागले ते आता. तर वातावरण पण छान असं झालेलं आहे. ऊन पण पडलंय भरपूर असं. दिवस पण आता बराचसाच बघितलं उगून आलाय आता. तर जिकडं बघेल तिकडं फुलं पिवळी वेगवेगळ्या प्रकारची मस्तपैकी. तर इथं आपली आता मोगऱ्याची फुलं येते. किती छान असं वातावरण. तर कळ्या पण आता यायला लागले त्या मोगऱ्याला. मोगरे पण आता फुलं यायला लागले. किती
किती छान असं लपलंय फुल, मस्तच वास पण येतो मस्तपैकी. तर मस्तपैकी आंब्याच्या झाडाला आंब पण आले ती, तर बहरलाय नुसता आंबा मस्तपैकी. आता किती खाली लवकर लागले, नुसते मोठं मोठं आंबा यायला लागले ती. तर आता मी बनवते केळाचा ज्यूस इकडं. त्यासाठी तर इकडे खजूर टाकले ते, काळं मनुका आणि पांढरं तिळ इथं, आणि बुष्टीच्या पुड्या टाकले त्या. तर आपण नुसतं असं नुसतं खाऊ शकत नाही, त्यासाठी मी केळाचा ज्यूस बनवते आता मस्तपैकी दूध ओतून. आता तर आता मला केळाचा ज्यूस बनवून झाला की गाजराचा पण ज्यूस बनवायचा आहे, तर गाजराचा पण ज्यूस बनवून घेते. त्यात आता आलं टाकून आता मस्तपैकी आता गाजरं सोलून घेते आता, आणि आलं टाकून थोडंसं जिरं टाकून मीठ टाकून गाजराचा पण ज्यूस बनवून घेते. तर इथे केळ्याचा पण ज्यूस बनवून आमचा ठेवलाय. तर आता गाजराचा ज्यूस आता बनवते. त्यांना मुलासने जर म्हटलं ना अशी गाजरं खावा, तर अशी काय गाजरं खाणार नाही, त्यासाठी मग आता म्हटलं ज्यूसच करून द्यावं. तर त्यासाठी आता जिरं पण टाकून घेतले, ते आल्याचा तुकडा पण आता टाकून घेतलेला आहे आधी. तर मस्तपैकी आता गाजराचा ज्यूस बनवते. थोडं मीठ टाकलंय. तर आता 5 मिनटं आता फ्रीजमध्ये ठेवून देते, म्हणजे गार होतो आणि खूप छान आणि टेस्टी लागतो ज्यूस, दोन्ही पण लागते ते. तर मस्तपैकी आता फ्रीजमध्ये ठेवते आता. तर आता वाज थोडा वेळ आता गार होऊन दिला की वाज बरं वाटतं उन्हात आणायचं म्हणजे प्यायला. तर आता ठेवते आता झाकून आता. तर गाजराचा ज्यूस आता तयार झालेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवला होता मी मगाशी, गार पण झालाय. आता काढून घेते आता आणि ठेवून देते आता मस्तपैकी. तर इथे आहे केळाचा ज्यूस आणि इथे गाजराचा ज्यूस. गाजराचा ज्यूस खूपच छान दिसतोय आणि केळाचा पण दिसतोय तसा मस्तपैकी. तर आज मी बनवला केळाचा ज्यूस मुलांच्यासाठी, आणि इकडं गाजराचा ज्यूस आहे बनलेला आहे. खूप छान आणि टेस्टी लागतो. तर गाजराचा ज्यूस त्यासाठी असं नुसते गाजरं खा म्हणले की खात नाही ती मुलं, त्यासाठी मग मी अशी आयडिया केली. आणि केळाचा ज्यूस पण बनवायसाठी पण असं मिक्समध्ये सगळं करून टाकलंय. तर त्यासाठी आता केळं घेतली आणि खजूर पण टाकलं, काळं मनुकं आणि तीळ पण घेतलं होतं, पांढरं तीळ टाकले ती त्याच्यात, आणि बुष्टीच्या पुड्या पण टाकल्या 2. मस्तपैकी छानपैकी केळाचा ज्यूस बनवला. आणि इथे मी गाजराचा ज्यूस पण बनवून घेतला. त्यासाठी आलं टाकलं, जिरं टाकून घेतलं आणि मस्तपैकी आता गार आहे, फ्रीजमध्ये ठेवला होता आधी. गार केळाचा ज्यूस बनवून झाला तयार. आता स्वयंपाक सगळा झालाय. आता गॅस आता पुसायला घेतलाय मस्तपैकी. आता शॅम्पूच्या पुड्या आणि मीठ थोडं टाकलंय, तर चकचकीत असता चांगला पांढरा शुभ्र. आता गॅस आता काढते, आता घासून कटाबिटा सगळं. आता या फरशा या टाईल्स हे सगळे आता निघते. त्या बरेच उशीर झालं, पाणी आधी मी ओतून ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे पड्डीच ना आता निघून जाते त्या, आणि घाण पण सगळी निघून जाते. चकाकीपणा चांगला येतो मिठामुळं. तर आता क्लीनमध्ये आता करून घेते आता. तर रोजच्या रोज असा गॅस आणि ह्या फरशा पण अशा पुसून घेतल्या म्हणजे घाण अशी लय होत नाही, हे बिटणं आणि गॅस कसा स्वच्छ पण राहतो. तर मी नेहमी असं रोजच गॅस असं पुसून घेत असते. त्याच्यामुळं काय एवढे स्वयंपाक करेल तेवढ्या पुरतच कुठं वाईस घाण दिसते, नाही तर लगेच असं पुसून घेत असते. ते पण आणि शॅम्पू आणि मीठ थोडं टाकलं की पडदिसनं निघून घाण कुठं असेल ते सगळे निघून जाते. तर आता घेते मग आता पुसून आता रुमालानं. तर मस्तपैकी आता किचन सगळा पुसून घेतला. किती चकाकीपणा पण आलाय बघा आता असा, आणि दिसाय पण किती खूप छान आणि देखणा दिसायला लागलाय गॅस आता. तर आता कशाला बाटल्या फेटल्या तसलं काय मी आता वापरत नाही. मी कधी वापरल्या पण नाही त्या अशा, त्याच्यामुळं काय एवढं मला वाटत नाही. कुठल्याच बाटल्या मी अशा वापरत नाही. थोडंसं मीठ आणि आपली एक शॅम्पूची पुडी बारकी असली, थोडा त्यातला शॅम्पू घ्यायचा आणि आपली असं पुसून काढते मग, आणि ते मला तेच आपलं बरं वाटतं. त्याच्यामुळं कोणत्या बाटल्यांची मला नावं पण माहिती नाही, ते कधी आणलेच नाही ते बाटल्या असल्या, त्याच्यामुळं नाही काय वाटत. आता मस्तपैकी आता किती भारी दिसायला लागलाय, आणि ह्या कट्ट्यांचा मेन म्हणजे चिकाटीपणा सगळा निघून जातो. खूप छान असं वाटतं शॅम्पूच्या एका पुडीमुळं. किती काम छान होतं मस्तपैकी, आणि कमी पैशात. आणि बाटली असणे पैसे कसं बरेच पैसे असते ते, त्याच्यामुळं 1 रुपयाच्या पुडीत किचन कट्ट्याचं काम आपलं मस्तपैकी होऊन जातं.
तर आता मी स्वयंपाक आता निम्मा अर्धा आवरलाय आता. तर आता बाकीची कामं पण आहेत ती मला आता करायची ती, पण म्हटलं एक छोटासा व्हिडिओ काढावा मस्तपैकी छान छान. आता रोजचे सवय लागलेले आहे त्याच्यामुळे आता म्हटलं मस्तपैकी आता एक छोटासा व्हिडिओ काढावा. आणि व्हिडिओ काढत काढतच कामं आवरते आता मस्तपैकी. आता चला तर मग आता मी किचनमध्ये आवरली ती कामं. किचन कटा पण चांगला पुसून घेतलाय मस्तपैकी आणि झाले ते निम्मे अर्धी कामं माझी आता. तर आता मिशनमध्ये धुणं पण टाकलंय आता. तर धुणं फक्त बाकी आहे. लाईटा बंद करून घेतल्या. तर बघा आता मस्तपैकी आता किचन पण आता आपलं आवरलंय आता सगळंच. गॅस बीस सगळं पुसून बिसून सगळं भांडी बिंडी सगळे पुसून घेतले, घासून घेतले. पण अजून मला भांडी मांडायची होती, मांडली नाही ती भांडी, तेवढंच राहिले आता बाकी. आता मग आता भांडी एवढा व्हिडिओ आता पूर्ण करते आणि भांडी पण आता सगळी मांडून घेते. नितळायला ठेवली ती भांडी आता. तर मस्तपैकी पण आता डायरेक्ट मला आता कपाटात अशी भांडू घासायची की लगेच कपाटात मांडायची असं मी नाही कधी करत, मला आवडतच नाही. का तर ते कपाटात असं पाणी सगळं साठून राहतं, असं अशी भांडी सगळी अशी घासल तशी अशी भांडी ठेवली का नाही इथं कपाटात. तर या भांड्याच्या कडेने पाणी असं तसंच साठून राहतं, त्याच्यामुळं घासल तशी बकेटमध्ये भांडी ठेवली ती. आणि आता नितळले की ठेवायची मग आता. मस्तपैकी आता बाहेरचं वातावरण दाखवते आता तुम्हाला. चला तर मग आता कसं ऊन पडलंय मस्तपैकी, भरपूर असं ऊन पडलेलं आहे. तर आत्ता दुपार झाली आहे त्याच्यामुळे ऊन पडले, पण ऊन काही इतकं जाणवत नाही मला. सावली आहे बघा, ही झाड आहे ती त्याच्यामुळे सावली आहे मस्तपैकी. आणि इथं मी जिकडे जाईल तिकडे मांजर येत आहे आपलं. तर पायात 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 हरकतच असते. तर आता जास्वंदीची फुलं सकाळी मी लुटून काढली होते, इतकी फुलं पडते ते ना प्रमाणाच्या बाहेर. तर वारं आता सुटलं या, ऊन पण थोडं थोडं आता पडलं या. तर इकडं झाड आहे ते बघा, झाडातनी कसं कावळ्यांची घर आहेत. उंची उंची अशी झाड आहे ती, उंच उंच. म्हणूनच बघितलं का किती उंची गेल्या. आणि त्या शेजारी जास्वंदीची झाड आहे ती, कशी फुलं दिसते ती मस्तपैकी. तर असो, तर आता इकडे नारळाची पण झाड आहे ती. चला तर मग आता आवरते आता बाकीची कामं. आता कामं सगळी झाली ती म्हणून फिरते इकडं तिकडं. कामं चालू असली की नाही फिरत. तर सगळ्यांचं तसंच असतंय, कामं किचनमध्ये असली की अजिबात इकडं तिकडं जायचं नाही. किचन इतके किचन, आपली कामं करत बसायचं किचनमध्ये. तर लई बिझी असते किचनमध्ये. तर आता कामं पण सगळे आवरून घेतले ते म्हणून आपली फिरत बसले इकडं तिकडं. तर कसा काय आमचा केरळमधला निसर्ग आहे बघा आता, मस्तच कशी फुलं दिसते ते छान छान पैकी. तिकडं बघेल तिकडं लालगी फुलं आहे ती. तर फोटो काढायसारखं आहे का नाही मस्तच. तर एखाद्या कसं आपण पार्कमध्ये कसं जातो तसं काय जायची गरज नाही. तर असा सेल्फी घ्यायचा मस्तपैकी, फोटो काढायसारखं. जिकडं बघेल तिकडं लाल भडक फुलं येते. तर असू द्या, चालेल. आता आवरते आता मी. घरात थांबून थांबून घरामधली सगळी कामं आवरून घेतली. तर आता इतका कंटाळा आलाय ना, म्हणलं आता चला तर मग आता बाहेर आता जावं मोकळ्या हवेशीर मस्तपैकी. आता एक व्हिडिओ काढावा छानसा असा, म्हणून आता बाहेर फिरत बसले इकडं मोकळ्या हवेत. म्हणलं बायचं मोकळी हवा पण खाऊन यायचं. झालं का जेवण सर्वांचं? सांगा कमेंटमध्ये. आमचं तर झालं जेवण, म्हणून मस्तपैकी आता फिरत बसले बघा.
तर आता जाते मी आता किचनमध्ये. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करत जावा आणि कमेंट पण करत जावा, मस्तपैकी छान छान अशा कमेंट करत जावा. आणि आमचं व्हिडिओ आवडते ते का नाही ते पण सांगत जावा तुम्ही. तर भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.